आज आपण आषाढी बारस आहे, तर आपण वाघोट्याची भाजी करत. हां, याला वाघोटे म्हणतात. ते आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी खातात. याचे आधी देठ काढून घ्यायचे आणि हे कडक असतात. कोणी कोणी कुकरमध्ये पण वाफवून घेते, पण माझे नरम आहे छोटे असल्यामुळे. तर मी आणि याच्या बिया कडक नाही आहे, तर बिया कडक असल्या तर पूर्ण काढावं लागतात. ह्या छोटे असल्यामुळे बिया नरम आहे म्हणून मी काढत नाही आहे. आणि याचे डाळ घालून हरभऱ्याची भाजी करतात. तर आता मी हे सगळे हे काढत आहे याचे देठ आणि नंतर कापून घेते. नरम असले तर हे करायचे, चिरून घ्यायचे, पण चिरल्या जातच नाही ते. खूप कोवळे असे छान असले तरच चिरल्या जाते आणि मोठे असले तर असे ठेचून घ्यायचे. अशा बिया बाजूला होतात ठेचले. आता आपली भाजी कापून तयार आहे. आता मी फोडणीला घालत आहे. तर ते टाकत आहे भाजीमध्ये. आता तेल गरम झालं की मोहरी टाकायची. आता मोहरी झाल्यानंतर कांदा घालायचा. आता हा कांदा थोडा झाला त्याच्यामध्ये लसूण अद्रक टाकून द्यायचं. धनेपूड, जिरेपूड, हळद आणि डाळ टाकायची. त्याच्यात हरभऱ्याची डाळ टाकायला. आणि डाळ थोडं तिखट घालावं लागते, नंतर तिखट घालावं लागते, कारण जळलं नाही पाहिजे तिखट. आता याच्यात पाणी सोडून ही डाळ थोडी होऊ द्यायची. गरम पाणी टाकावं लागतं. आता ही डाळ होऊ द्यायची पाण्याची खाली. आता डाळ थोडी शिजत आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण ही भाजी टाकणार आहे वाघोटे. मीठ नाही घालायचं. मीठ जर घातलं तर मग ते शिजायला वेळ लागतो खूप. त्याच्यामुळे थोडं शिजत आलं की मग मीठ घालायचं. त्याला आता हे थोडं पाणी, गरमच पाणी टाकायचं. आता पुन्हा झाकण ठेवायचे आणि वाफवून द्यायची चांगली. याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे आता, तर याच्यामध्ये आता पुन्हा पाणी टाकावं लागतं. गरम केलेलंच टाकावं लागतं. आता हे पाणी टाकलेलं आहे. पुन्हा झाकण ठेवून याला छान आता मंद आचेवरती, थोडंसं मीडियम, एकदम मंद पण नको, कारण शिजायला भरपूर वेळ लागते त्याला. ही आपली भाजी झाली आहे. आता ही चमच्याने दाबून पाहायची. शिजली आहे, छान नरम शिजली. जी छान नरम शिजली आहे. छान झाली आपली भाजी तयार. ही भाजी आता शिजत आली आहे, तर याच्यात आता मीठ घालायचं, कारण डाळ असल्यामुळे मीठ आधी टाकता नाही येत. हरभऱ्याची डाळ असल्यामुळे आता मीठ घालायचं. मिक्स करून घ्यायचं. हां, मीठ टाकल्याबरोबर गॅस बंद करायचा, झाकण ठेवायचं आणि 2 मिनिट राहू द्यायचं. आणि झाली आपली भाजी तयार.